बरं कोण हिंमत करणार आज जाण्याची? सगळ्यांना माहितीये काली आहे. भगवंताला असं घट्ट पकडलं होतं. भगवंतानं शरीर जरी बाळाचं असलं महाराज, ताकद बाळाची आहे का? भगवंतानं आपलं शरीर मोकळं करून घेतलं त्याच्या तावडीतून आणि त्याच्या फण्यावर उडी मारली. इतक्या लाथाम आदळल्या त्याच्या फण्यावर, दनादन दनादन आदळल्या. का आदळल्या? सापाचा नागाचा माज कुठपर्यंत असतो? जोपर्यंत त्याच्या शरीरामध्ये विष आहे. एकदा तो विषहीन झाला की साप कशाचा साप राहतो का? सगळं त्याच्या शरीरातलं विष बाहेर काढलं. अहो विष निघून गेल्यामुळे आमचा तो जो कालिया आहे शक्तिहीन झाला, पण शरण यायला तयार नाही. अहंकार. असे खूप नाग रोजच्या जीवनात देव थंडे करत असतो, पण ते देवाला शरण जात नाहीत, त्यांना कळत नाही. देव म्हणाले असे ऐकत नाही का? कशा इतका अहंकार आहे का तुम्हाला? आपल्या कमरेची बासरी काढली, आकाशाकडे फक्त पाहिलं महाराज, यक्ष गंधर्व किन्नर सगळेजण लगेच पखवास तबला काय घेऊन आले असतील तर आले असतील, आणि आकाशात सगळ्या देवांनी बस ते वाद्य वाजायला सुरू केल्याबरोबर कृष्णानं आपल्या ओठाला बासरी लावली. कालिया फणीवरी नृत्य करी मुरारी, गोपाल जग जीवन मंजुळ वाजवी वेणू, नटनाट्य रंग ज्याचा प्रिय गोपिकार म्हणू. कालिया फणीवरी नृत्य, कालिया फणीवरी नृत्य करी मुरारी, कालिया फणीवरी. कसा दिसत होता देव? सुगंध अक्षतेचा मळवट रेखियेला, मृगनाभले पंगी पीतांबर झळक, पहावया गोपी राजा थोर समुदाय झाला. कालिया फणीवर कृष्ण कन्हैया लाल की. महाराज भगवंतानं आपले पाय इतके काही आदळायला सुरू केले.